आणि आता आपल्या चर्चेकडे वळणार आहोत। अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना पुन्हा हवा मिळताना दिसते। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे, दोन्ही गटांनी तो वेगवेगळा साजरा केलाय। मात्र या दिवसाच्या निमित्तानं ताई दादा पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। शरद पवारांच्या गोटात निर्णय घेण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर सोपवण्यात आली आहे, तर इकडे दादा कोणत्या दिशेने पावलं उचलतात याकडेही काही जण लक्ष ठेवून आहेत। अशा चर्चा लाख होतील, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांना एकत्र येऊन काम करण्याची इच्छा आहे का? या दोघांनी जरी हात मिळवणीचा निर्णय घेतला तरी पक्षातल्या जुन्या जाणत्यांना तो पटेल का आणि पचेल का? दोन्ही पक्ष एकत्र आले तरी पडलेले गट फुटणार नाहीयेत। पुन्हा पदासाठी मानापमान नाट्य, जागांची लढाई आणि बरंच काही, हे सगळं पुन्हा उगाळत बसण्यापेक्षा वेगळ्या संसारात आनंद मानणाऱ्यांना कसं मनवणार? नाराजी, डेस्परेशन असे धूर जरी राष्ट्रवादीच्या गोटात उठत असले तरी विलीनीकरणाचा सूर उमटणार का, हा प्रश्न आहे आणि त्याविषयीच आज आपण चर्चेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते महेश शिंदे आपल्या सोबत असतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सक्षना सलगर असतील आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर आपल्या सोबत आहेत। सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटातून आज दिवसभरात कशा प्रतिक्रिया उमटतात त्याची एक झलक बघूया। भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हानू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। ती फक्त चर्चाच आहे आणि एकादशी झाली आषाढी येणार, या वर्षीची झाली की पुढच्या वर्षीची येणार, असं करता करता 4 वर्ष कशी गेली हे कळणार नाही। त्यामुळे चर्चेला किती महत्त्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे। पवार साहेब जी दिशा देतील ही आमच्या सगळ्यांची दिशा असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे हे सुप्रियाताईंना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत ज्या भावना बोलून दाखवल्या त्या स्वागतार्ह आहेत। मी अजून परत एकदा सांगतो की असं काही भविष्यात होत असेल तर कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याची भावना लक्षात घेऊन पुढचा निर्णय होणं मला असं वाटतं तेच उचित ठरेल। तर अशा चर्चा सुरू झाल्यानंतर काही जण त्याचं स्वागत करतायत, काही जण निर्णय दुसऱ्यावर ढकलतायत, काही जणांची धाकधूक वाढलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटामध्ये असे वेगवेगळे विचार प्रवाह तयार व्हायला लागतात ही चर्चा सुरू झाल्यानंतर। आपण त्याचंच विश्लेषण आज करणार आहोत। सुनील माळी सरांकडे मी सुरुवातीला जाईन। माळी सर, ह्या सगळ्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासूनच्या, म्हणजे टू बी प्रिसाइज 2 ठाकरे एकत्र येणार का ह्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि पॅरलली 2 पवार एकत्र येणार का ह्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। पहिल्यांदाच अशी चर्चा होत नाहीये। खरंच शक्य आहे का 2 पवार जे गट पडलेले आहेत अजित पवार आणि शरद पवार यांचे, त्यांच्यामध्ये आपले आपले गट आहेत, काही म्हणणारे हो, काही म्हणणारे नाही, शक्य आहे या घडीला असं काही चित्र सूर एकत्र येण्याचे? नम्रता, तू सुरुवातीला सुद्धा जे सांगितलं 2 वेगवेगळे पक्ष, 2 गट, त्याच्यातले अनेक कार्यकर्ते, प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगळ्या, इच्छा वेगळ्या, एकत्र येतील का? मला एक मुद्दा सुरुवातीला असा मांडायचा आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन आहे, 26 वर्ष झालेली आहेत। एका मिनिटात मला थोडासा आढावा घ्यायचा आहे एका मिनिटामध्ये की हा पक्ष एकत्रितच लढला होता। हा 1999 साली पक्षाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळी शरद पवार, अजित पवार यांचा एकत्रित पक्ष 99ला ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतर झालेल्या 7 निवडणुका झाल्या आहेत
या 7 पैकी 5 निवडणुका ते एकत्र लढलेले आहेत, म्हणजे 6 निवडणुका एकत्र लढलेले आहेत. बघा आता 1999 ने एक लोकसभेची 1999 मध्ये 58 जागा मिळवल्या. आता या सगळ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये एक चांगली शक्ती म्हणून पुढे आली, एक ताकदवर शक्ती म्हणून पुढे आली. बघा 99 मध्ये 58 जागा काँग्रेस बरोबर सत्तेत गेले, 22% मतं मिळवली. 2004 मध्ये 71 जागा मिळवल्या, पहिल्या क्रमांकाची मतं होती, 18% मतं मिळवली. काँग्रेस बरोबर सत्तेत गेले, मुख्यमंत्री पद मिळू शकलं असतं पण त्यांनी घेतलं नाही. 2009 मध्ये 62 जागा, दुसरा क्रमांक होता, काँग्रेस बरोबर पुन्हा सत्तेत. 2014 आणि 19ला भाजपनी तडाखा देऊन सुद्धा 2014 मध्ये 41 जागा मिळवल्या, 17% मतं मिळवली आणि 2019 मध्ये 54 जागा मिळवल्या. आता या काँग्रेसपेक्षा 10 जास्त होत्या. आता त्यानंतर फूट जी झाली, म्हणजे शरद पवार अजित पवार वेगळे झाले, 2 वेगळे पक्ष झाले. त्यानंतर ज्या 2 निवडणुका झाल्या 2014 मध्ये 2 पवार लोकसभा आणि विधानसभेत समोरासमोर आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची ताकद का अजित पवारांची ताकद, पुतण्याची ताकद का काकांची ताकद, हा प्रश्न होता आणि त्याची उत्सुकता होती. त्यामध्ये 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवारांची ताकद दिसली, काकांची ताकद दिसली आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुतण्याची ताकद दिसली. अजित पवारांनी पलटवार केला आणि त्यांची ताकद दिसली. लोकसभेमध्ये शरद पवारांनी 10 जागा लढवल्या, 8 जागा तब्बल जिंकल्या. अजित पवारांनी 4 लढवल्या, 1च जिंकली. विधानसभेमध्ये त्यानंतर अजितदादांनी तब्बल 41 जागा जिंकल्या. 3ऱ्या क्रमांकाच्या जागा अजित पवारांच्या पक्षाने मिळवल्या, शरद पवारांना फक्त 10 जागा मिळाल्या. म्हणजे लोकसभेत काकांची ताकद दिसली आणि विधानसभेत पुतण्याची ताकद दिसली. मग आता तुझा विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्याकडे पटकन येतो की मग हा धूर जो आहे, विलिनीकरणाचा सूर जो आहे, त्याचं कारण काय? तर दोघांनी एकमेकांच्या देऊन सुद्धा या झुंजीनंतर, विधानसभेच्या झुंजीनंतर नम्रता आपल्याला असं दिसतंय की या झुंजीनंतर दोन्ही पक्षांची एकमेकांविषयीची भावना, प्रतिक्रिया ही मवाळ झाल्याचं आपल्याला दिसतंय. अचानकपणे मवाळ झाल्याचं दिसतंय. म्हणजे कडक आणि स्पष्ट टीका हे दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर करत नाहीयेत. घरातल्या अनेक कार्यक्रमात तिन्ही नेते, सुप्रियाताई, शरद पवार, अजित पवार, हे तिन्ही नेते एकत्र आल्याचं आपल्याला दिसतं. शासकीय कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार एकत्र आले. पवारांच्या 14-15 आमदारांनी मीटिंग मध्ये अजित काही तांत्रिक अडचणींमुळे सुनील माळी यांचा संपर्क, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र ते जसं सांगतायत त्याप्रमाणे विधानसभेनंतर हा सूर कुठेतरी मवाळ व्हायला लागलेला आहे. त्याची कारणं शोधणं गरजेचं आहे. सक्षना सालगर, दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. जरी अजित पवार वेगळे असले तरी हा एक परिवार आहे. आता हे एक परिवाराची ही जी भावना आहे, ही परिवाराची भावना असली तरी 2 प्रवाह वेगळे झालेत हेही तितकंच वास्तव आहे. आता हे दोन्ही प्रवाह एकत्र यावे असं कार्यकर्त्यांना वाटतं का आणि त्याचं कारण काय? माझं असं मत आहे, आज ज्या पद्धतीने सुप्रियाताईंनी भूमिका मांडली आज 26व्या वर्धापन दिनानिमित्त, त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला पक्षाची भूमिका किंबहुना मला वाटतं त्यांचा जो विचार आहे पार्टी बद्दलचा, कार्यकर्ते, पक्षाची भूमिका माननीय सुप्रियाताईंनी मांडलेला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मी राज्याचा दौरा करणार, कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण लढायचंय. माननीय पवार साहेबांनी सांगितलं की ते स्वतः 3 महिने आता स्थानिक स्वराज्य संस्थेला राहिलेले आहेत, आपण पक्षाकडे लक्ष दिलं पाहिजे. सुप्रियाताई म्हटले आपण कॅडर कॅम्प वगैरे लावले पाहिजे. त्यामुळे पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम आज मिळालाय असं माझं मत आहे. आणि राहिला प्रश्न, त्यांचे कौटुंबिक संबंध राहणार ना, ते आहेतच ना, परंतु पक्षाच्या जर बाजूने विचार केला किंवा पक्ष म्हणून राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर माननीय सुप्रियाताई ह्या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत आणि त्या बेस्ट पार्लमेंटरी आहेत. त्यामुळे त्यांनी आज जे बोललंय ते निश्चित गांभीर्याने घ्यायला पाहिजे कार्यकर्त्यांनी, पक्षांनी आणि महाराष्ट्रातल्या मीडियानी सुद्धा, की आज त्यांनी संकेत दिलेला आहे की मी लढणार आहे माझा पक्ष म्हणून. आणि त्याचे सर्व कोण आहेत तर शरदचंद्र पवार साहेब आहेत. त्यांनी ते एक्झाम्पल देताना सांगितलं की त्या फ्लाईट मध्ये होत्या आणि बाजूला एक व्यक्ती होती जी फॉरेन मध्ये वर्क करते, पण ते इंडियन आहेत, पण ते म्हटले की एनसीपी मीन्स पवार साहेब. त्यांना कुठेतरी हेच सांगायचं होतं की माझा पक्ष जो आहे तो माननीय पवार साहेबांनी उभा केलेला, त्यामुळे कुणी त्याच्यावर दावा सांगू नये, कुणी तिकडे काय करत बसू नये की हा माझा पक्ष आहे म्हणून. तो पक्ष ओरिजिनली
जेव्हा 10 जून 1999 ला स्थापना झाली तेव्हापासून तो पवार साहेबांनी, कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी बांधलेला पक्ष आहे. त्याचे सर्व पवार साहेब आहेत. त्यामुळे आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. शरद पवारांनी बांधलेला पक्ष, शरद पवारांचा पक्ष, सगळं काही शरद पवारांभोवती फिरतंय. हा एवढा स्ट्रॉंग बॉन्ड असून सुद्धा अजित पवार त्यातून वेगळी व्हायची हिंमत दाखवतात. नुसती हिंमत दाखवत नाही तर ते सत्तेमध्ये सहभागी होतात, आपली ताकद तिथे सिद्ध करतायत. हेही तितकंच वास्तव आहे. हे कधी स्वीकारणार सक्सेना सलगरजी? मला यामध्ये निश्चितपणाने बोलायचंय. मला हे सांगायचंय की अजितदादा पवार हे ज्या पद्धतीने पक्ष सोडून गेले 2023 मध्ये हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला माहितीये की मोदीजींनी त्यांना मध्य प्रदेशच्या एका कार्यक्रमामध्ये धमकावलं होतं 70,000 कोटीचा घोटाळा वगैरे वगैरे. आणि बऱ्याचशा गोष्टी अगदी देवेंद्रजींनी की गाडीवर पुरावे आणतो एवढा घोटाळा केलाय. ते कशामुळे गेले, काय गेले जगाला माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने केले की हा पक्ष माझा आहे, मी बांधलेला आहे. मला असं वाटतंय पक्षाची निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून, कारण मी सत्तेसाठी कुठेही जाणारी मुलगी नाही, मी ती कार्यकर्ते नाही. शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगणारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार जगणारी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला काही सत्तेत जायचं नाही. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखे असंख्य लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आज असं म्हणत होते की नाही, पवार साहेबांनी, ताईंनी आज जयंत पाटील साहेबांनी आज जो मेळावा घेऊन सिद्ध केलंय की आपल्याला लढायचंय, आपण कुणामध्ये मिक्सअप होणार नाहीत. इव्हन पुण्याचे शहर अध्यक्ष ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मोठी भूमिका बजावली, प्रशांतजी जगताप, त्यांनी सकाळीच माध्यमांना सांगितलं की आम्ही कुठल्याही भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही सत्तेमध्ये. जर कोणाला यायचं असेल तर सत्तेला लाथ मारून त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही कोणाकडे जाण्यासाठी इच्छुक नाहीत. आणि माननीय सुप्रियाताईंनी तर आज क्लिअरच केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ह्या चर्चांना पूर्णविराम मिळावा. राहिला प्रश्न दादांनी जागा आणल्या वगैरे, दादांनी त्या जागा आणल्यात की ती स्वतःच्या बळावरती, हा विषय नाहीये. महाराष्ट्राला माहितीये निवडणुका कशा पद्धतीने झाला, लाडकी बहीण आणली गेली, काय स्कॅम करण्यात आला. आणि काल राहुलजींनी देशाच्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये, सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये त्यांचा सगळं लेख आपण जर वाचला की हा एक स्कॅम होता, कशा पद्धतीने सेटिंग झालं होतं, ते कुठेतरी गांभीर्याने घ्यायला हवं. आणि जे लोकसभेमध्ये मतदान होतं, त्याच्यावर प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे, आपण विषय भरकटवूया नको. माळी सर, आता सक्सेना सलगर ज्या पद्धतीने सांगत होत्या की अजित पवार हे कशा परिस्थितीत शरद पवारांपासून दूर झालेत हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. त्यांना कशा पद्धतीने धमकावण्यात आलं घोटाळ्यांसाठी, गाडी भरून पुरावे आणि व्हॉट नॉट, बरेच उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द, त्यांचं राजकीय अस्तित्व बघता अजित पवार अशा पद्धतीने ब्लॅकमेल होणारे नेते वाटतात? अजिबात वाटत नाही. आता झालंय असं, मगाशी मी बोलत असताना फोन कट झाल्यामुळे माझा मुद्दा अर्धवट राहिला. त्याच विषयी मी बोलत होतो की दोन्ही पवार म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकमेकांसमोर उभे राहिले 2014 आणि 2014 मध्ये आणि 2014च्या निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे राहिले. कोण जिंकणार, कोणाचा पक्ष? तर शरद पवारांची ताकद जी दिसली ही लोकसभेमध्ये, आणि विधानसभेत अजित पवारांची ताकद दिसली. शरद पवारांनी 10 जागा लढवल्या 2024 मध्ये आणि 8 जिंकल्या. अजित पवारांनी 4 लढवल्या आणि 1च जिंकली. पण विधानसभेमध्ये मात्र पुतण्यांनी आपली ताकद दाखवून दिली. अजित पवारांनी तब्बल 41 जागा जिंकल्या, 3ऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या. शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. म्हणजे लोकसभेत काकांची ताकद दिसली 2024ला, विधानसभेत पुतण्याची ताकद दिसली. आता प्रश्न असा आहे की हा जो आपला विलिनीकरणाचा धूर आणि सूर आपण जे म्हणतो त्याचं कारण काय? त्याचं कारण मला असं वाटतं की या जबरदस्त झुंज या दोन नेत्यांनी दिली, दोन पक्षांनी एकमेकांच्या विरोधात दिली. लोकसभेमध्ये शरद पवारांची ताकद आणि विधानसभेत अजित पवारांची ताकद. त्यानंतर झालंय असं, निरीक्षण असं आहे की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांविषयी मवाळ झाल्याचं, आपल्याला अचानकपणे मवाळ झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर कडक आणि स्पष्ट टीका करत नाहीयेत. घरातल्या अनेक कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र येत आहेत. शासकीय कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र येतात. शरद पवारांच्या बैठकीमध्ये 14-15 आमदारांनी आता आपल्याला विलीनीकरण करायला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली आहे. पक्षातले अनेक जण मांडतायत. नंतर अमोल मिटकरी आमदार, त्यांनी सुद्धा अनुकूल भूमिका, अनुकूल सूर आळवलाय आता मध्यंतरीच्या काळात. अनेक शहरांमध्ये फ्लेक्स आणि फलक लागलेत.
पण या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याचं जर आपण बघितलं, त्याचं आपल्याला विश्लेषण केलं तर त्या गूढ प्रतिक्रिया मला वाटतात. त्यामुळेच हा शंकांचा धूर आणि विलिनीकरणाचा सूर हा पुढे येतोय असं मला वाटतं. काय वाटतंय? शरद पवार म्हणतात सुप्रिया ठरवेल, सुप्रियाताई म्हणतात कार्यकर्ते ठरवतील, आमचे 8 खासदार सध्या चांगलं काम करतायत ते ठरवतील, ते निर्णय घेतील. अजितदादा म्हणतायत एकत्रीकरणावर मला बोलायचं नाही, एकत्रीकरण नाहीच असं या दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते ठामपणे बोलत नाहीत. की नंतर बघू. आता अजित पवार बालेवाडीला बोलतायत, आता त्यांच्या भाषणात ते काय मुद्दा मांडतील ते आपल्या समोर येईलच. पण चर्चा काहीही नाही असं जरी म्हणत असले तरी चर्चा होणारच नाही असं स्पष्टपणे कोणी ठामपणे धुडकवत नाही. मला यात फक्त मुद्दा एकच मांडायचा आहे की पवारांच्या राजकारणाची शैली नम्रता आपण जर बघितली तर ती कात्रजचा घाट करण्याची आहे. त्यामुळे चर्चा नाही नाही असं म्हणत अचानक पाऊल उचललं जाईल का काय अशी शक्यता व्यक्त होतीये. त्यामुळे प्रत्यक्षात काय होतं, मला सर तोच प्रश्न विचारायचा होता की जर तुम्ही म्हणताय तसं अचानक जर घडायची वेळ आलीच तर ते काय पहाटेच्या शपथविधीसारखं अचानक घडणार नाहीये. कोणीतरी पाऊल उचलेल, चर्चेचं कुठेतरी सुरुवात होईल. मुद्दा असा आहे, ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा मी जो प्रश्न विचारते, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, पहिलं पाऊल उचलणार कोण? नाही, आता ठाकरेंच्या आणि याच्यात थोडी विसंगती म्हणजे थोडी समानता पण आहेत आणि थोडी विसंगती पण आहे. समानता अशी आहे की ठाकरेंच्या याच्यात मुंबईचं अस्तित्व आज आहे उद्धव ठाकरे पक्षाचं. त्यामुळे त्यांना मुंबई आपल्याकडे काहीही करून ठेवण्यासाठी ते राज ठाकरेंबरोबर आता युती करण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत एकंदर. आणि राज ठाकरेंच्या सुद्धा एकंदर गणितामध्ये दोघं एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये आपल्याला अस्तित्व मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. इथं शरद पवार अजित पवारांचं नम्रता कसं वाटतं मला, या दोन्ही नेत्यांनी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस लढवली. त्यामुळे तो पहिल्यांदा जो मुद्दा उपस्थित केला किंवा शंका व्यक्त केली की दोन्ही पक्षांचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना जागा मिळतील का, ते होतेच. 5 निवडणुका या दोन्ही नेत्यांनी एकत्रितरित्या लढवलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे निवडून आलेल्या आहेत. एका निवडणुकीत तर त्यांचा मुख्यमंत्री होणार होता 2004च्या निवडणुकीत एकत्र जागा मिळाल्या. हे दोन्ही नेते एकत्र होते. मुख्यमंत्रीपद त्यांनी नाकारलं, नाहीतर त्यांचा मुख्यमंत्री झाला असता त्यांच्या स्वाप्नेनंतरच्या 5व्या वर्षातच त्यांचा मुख्यमंत्री झाला असता. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे एकत्रितच आहेत आणि ते एकत्रितपणे आल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्रित झाल्यानंतर फार असं वाटत नाही की दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं आता तरी वाटत नाही. कारण 5 निवडणुका त्यांनी एकत्र लढवल्या आहेत, 2 निवडणुका वेगळ्या लढवल्या आहेत. आणि आता जर त्यांना काळाची अपरिहार्यता वाटत असेल किंवा शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा आता वाटत असेल तर ते होऊ शकण्याची शक्यता आहे. बर, आपल्यासोबत महेश शिंदे आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे. महेश शिंदेजी, कार्यकर्त्यांना काय वाटतंय, एकत्र यावं दोन्ही पवारांनी? आवाज पोचत नाही अजून त्यांच्यापर्यंत. सक्षना सलगर, हा सगळा अनालिसिस बघितल्यानंतर, अर्थात तुम्हाला हा जर मी प्रश्न विचारला की कुणी पहिलं पाऊल घ्यावं तर त्याच्यामध्ये तुम्ही साहजिकच अजित पवारांनी घ्यावं, शरद पवार मोठे आहेत वगैरे हे तुमचं उत्तर असेल. मात्र खरंच जर समजा आपण याच्यामध्ये एक फिक्शनल प्लॉट ठरवूया की समजा अजित पवारांनी पहिलं पाऊल घ्यायचं ठरवलं तर त्यांना स्वीकारलं जाईल का तुमच्या पक्षामध्ये? फक्त शरद पवार नव्हे, तुमच्या पक्षाचे नेते त्यांना आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना स्वीकारतील का, जी कटुता गेल्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये दिसून आली आहे त्यानंतर? मला असं वाटतं की हा जो स्वीकारण्याचा प्रश्न आहे, आदरणीय पवार साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुप्रियाताई कार्याध्यक्ष आहेत, जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत, ही त्या पातळीवरती चर्चा होईल. परंतु कार्यकर्ता म्हणून जर आमच्यासारखे कार्यकर्ते असतील जे की लढलेले आहेत पवार साहेबांसाठी, पक्षासाठी लढलेले आहेत पडत्या काळामध्ये, मला असं वाटतं की आयडिओलॉजी नावाचा एक विषय असतो आणि तुमची तत्व, तुमची विचारधारा ती फार महत्वाची आहे. आम्ही भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि परत भाजपा सोबत युती करायची, याला मला तरी सुसंगत वाटत नाही. कारण मी चळवळीतली कार्यकर्ता आहे, लढणारी कार्यकर्ता आहे. पवार साहेबांकडे डे 1 पासून आम्ही पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मला खात्री आहे आदरणीय पवार साहेबांचा जो पुरोगामी विचार आहे तो भाजपा सोबत सत्तेत जाण्याचा कधीच असू शकत नाही. हा त्याला एक पर्याय आहे. माननीय अजितदादा जर भाजपाशी सत्तेतनं बाहेर पडले, भाजपाच्या सत्तेतून बाहेर पडले, जर बाहेर येत असतील तर निश्चित आम्ही दादांचं स्वागत करू. परंतु सत्तेत असतील आणि सत्तेमध्ये सहभागी आम्हाला या म्हणत असतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, स्वाभिमानी कार्यकर्त्याला मान्य नाहीये.
ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. महेश शिंदे आहेत आपल्यासोबत. महेश शिंदेजी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या असं अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतंय का? कारण असा एक सूर येतो की अजित पवारांच्या गटातले काही सिनियर नेते त्याच्या विरोधात सूर त्यांचा पक्षांतर्गत सुरू आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो, हे दोन्ही पक्ष एकत्र असताना जे कार्यकर्ते बरोबर होते, ते कार्यकर्ते दोन्ही पक्ष वेगळे झाल्यानंतर, दोन गट झाल्यानंतर ज्या पद्धतीने काम करत होते, इलेक्शनमध्ये एकमेकाच्या सामोरे जात होतो आपण, आणि विरोधात काही लोक बोलत होती, ती शेवटच्या टोकाचं बोलत होती आणि त्याच्यामुळं दरी निर्माण होत गेली. आम्ही वेळोवेळी म्हणलं की राजकारणामध्ये मतभेद असू शकतात, मनभेद असू शकत नाहीत. आज देखील आदरणीय पवार साहेब हे ज्येष्ठ आहेत, आमच्यासाठी आदरणीय आहेत, आणि अजितदादा आणि पवार साहेब आणि सुप्रियाताई जर निर्णय घेत असतील तर त्याचं स्वागत आहे. परंतु हे सगळं होत असताना ज्यांची काही लायकी नाही अशा काही कार्यकर्त्यांनी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन दादासारख्या नेत्यावर, त्यांच्या कुटुंबावर टीका केली, त्याचं दुःख वाटतं. कारण राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो, हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी पुढे विचार करून बोललं पाहिजे, तारतम्य ठेवलं पाहिजे. आज सुद्धा आमची इच्छा आहे की जे महाराष्ट्राच्या विकासासाठी दादांनी उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण भाजप असो किंवा दुसरा पक्ष असो, त्यांची विचारसरणी त्यांच्याबरोबर, आपली विचारसरणी आपल्याबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही चालत आहोत. दादांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मग मराठी माणसाचा विकास, शेतकऱ्यांचा विकास असेल, कष्टकऱ्यांचा विकास असेल, आपण जर सत्तेमध्ये राहिलो तर विकास करू शकू. आपल्याला त्यांचं काही कायमचं भांडण थोडी आहे, आपल्याला नाही जमलं आपण बाजूला होऊ, परंतु विकासाबरोबर चालणं हे दादाचं कर्तव्य आहे. दादा ते पार पाडतात. प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी दादा त्यांच्याबरोबर गेले, म्हणजे त्यांची विचारधारा आम्ही घेतली अजिबात नाही. दादांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांची विचारधारा त्यांना लखलाभ, आमची विचारधारा छत्रपती शिवराय शाहू फुल्यांचा विचार, हाच ही आमची विचारधारा. मुद्दा लक्षात आला. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की विरोधी विचारधारेसोबत सत्तेत राहून सुद्धा आपली विचारधारा सांभाळता येते. ठीक आहे, माझ्याकडे वेळ लिमिटेड आहे. सक्षना सलकरांना मुद्दा मांडलायचा अगदी थोडक्यात, मग मी शेवटची कॉमेंट माळी सरांकडे घेणार आहे. सक्षना, मला असं वाटतं आता जे त्यांचे प्रवक्ते बोलत होते, ते जे काही सांगत होते की अजितदादांनी काय केलं, अजितदादांनी कुठे भाजपसोबत गेले वगैरे, सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे अजितदादा हे भाजपसोबत गेलेले आहेत आणि आता सध्या ते स्वतःच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच कार्यक्रम घेत आहेत. मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माननीय अजितदादांना त्यांच्या सहकार्यांना विचारायचंय, अरे ज्या पक्षाची स्थापना पवार साहेबांनी केली हे तुम्ही सांगा ना, त्यांनी केली, त्यांचा पक्ष आहे, आम्ही सध्या तो चालवण्यासाठी घेतलाय म्हणून आम्ही हे करतो, हे मान्य केलं पाहिजे. हे गोल गोल मीडिया समोर, मीडिया वेडी आहे. तुम्ही आता एवढे मोठे ज्येष्ठ पत्रकार आहात, तुमचा एवढा मोठा अनुभव आहे, महाराष्ट्र बघतो, देश बघतोय, हे खोटं सांगायचं फक्त सत्तेमध्ये उपभोग घेण्यासाठी, मला ही विचारधारा पटत नाही. मी अतिशय जबाबदारीने बोलते. माननीय पवार साहेबांचा पुरोगामी वादा 60 वर्षापासून आहे. शाहू फुले आंबेडकर अहिल्याचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विचारांशी अशी प्रतारणा करता येत नाही आणि हेच माननीय सुप्रियाताईंनी आजच्या भाषणातून सांगितलेलं आहे. आणि आमची विचारधारा आम्ही सोडणार नाही आहोत. सत्ता 10 वेळा लाथ मारण्याची तयारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची. मुद्दा लक्षात आला. माळी सर, शेवटची कॉमेंट. हे दोन कार्यकर्ते आता इथे रिप्रेझेंट करतायत दोन्ही पक्षांच्या विचारधारा, त्यांच्या आयडिओलॉजीज, त्यांना काय हवंय आणि त्यांच्या पक्षातले सूर कसे आहेत त्याबद्दल भविष्यात चान्स दिसतोय का हे सूर जुळून येतील याचा? नाही, विचारधारा, आयडिओलॉजी हा जे मुद्दे आहेत ना, किंवा हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आत्ताच्या राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाने बोलू नये. कोणताही पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेला आहे, मूळ विचारधारेजवळ राहिलेला नाहीये. आणि या विचारधारा 2019ला ज्या वेळेला निवडणूक झाली, त्या निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबर अजित पवार, शरद पवार यांचा पक्ष गेलाच होता. आणि मग ती शिवसेना युतीमध्ये होती, ती शिवसेना हिंदुत्ववादाचा पुरस्कार करत होती. आता अजित पवार भाजप बरोबर गेले. सत्ता आणि सत्तेचं विकासासाठी सत्ता हे अजित पवार म्हणतायत, ते त्यांचं तत्व म्हणतायत. आता या सत्तेसाठी कुठल्याही पक्षाबरोबर कोणीही पक्ष युती आघाडी करतो हे आपल्या वास्तव आहे आणि हे जळजळीत वास्तव आहे. त्यामुळं विचारधारा हे आता या दोन्ही कार्यकर्ते, आपले जे पदाधिकारी आहेत दोन्ही पक्षांचे, त्यांना तसं बोलणं भाग आहे, विचारधारा सांगणं भाग आहे. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला राजकीय अपरिहार्यतेने निर्णय होतो त्यावेळेला या विचारधारा वगैरे आपण बदलू शकतो. अनेक पक्षांनी सरड्याप्रमाणे रंग बदललेले आहेत.
आणि कुठलाच पक्ष रंग बदलणार नाही असं सांगता येत नाही. त्यावेळेला आपल्या विचारधारेला आपण मखलाशी करता आपण शाब्दिक मखलाशी करू शकतो आणि अनेक पक्षांनी ती केलेली आहे. विचारधारा, आयडिओलॉजी या आता सगळ्या इतिहास जमा झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळं आत्ताच्या या दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण किंवा एकत्रीकरण हे या पक्षांच्या राजकीय व्यवहार्य प्रश्नांवर, निर्णयावर, एकंदर गणितावर अवलंबून राहतील, कोणत्याही विचारधारेवर अवलंबून राहणार नाही. राजकीय गरज काय आहे आणि राजकीय व्यवहार काय आहे यावरती भविष्यात हे राष्ट्रवादी एकत्र येतील का हे ठरवेल. ह्या गोष्टी ठरवतील. पक्षाची आयडिओलॉजी, जसं आता माळी सर म्हणाले, आयडिओलॉजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सत्तेत येताना किंवा सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज करताना बासनात बांधून ठेवलेल्या आहेत दोन्ही गटांनी आपापल्या वेळी. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथे थांबलाय.